नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्यासंदर्भातली आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या हप्त्यासंदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधव हे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून PM किसान सन्मान निधीच्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पैशांची वाट पाहत आहेत, विशेषतः नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याची। कारण आता PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे पैसे नुकतेच 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। परंतु PM किसानच्या योजनेबद्दल देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। मित्रांनो, केंद्र सरकारने 2019मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून EKYC करून घेतली जात असून 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे बंधनकारक आहे। नाशिक जिल्ह्यातील 99% लाभार्थ्यांनी EKYC पूर्ण केली असून उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती। सुरुवातीला सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता। त्यानंतर नियमांमध्ये बदल करून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाद करण्यात आले होते आणि नंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता। तसेच लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्यासाठी EKYCची प्रक्रिया देखील राबवण्यात आली आणि या EKYCच्या प्रक्रियेमध्ये राज्यातील आणि देशभरातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा अपात्र ठरवण्यात आले आणि त्यांना या योजनेपासून वंचित करण्यात आलं। राज्य शासनानेही 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 4,47,000 लाभार्थी आहेत। त्यापैकी 4,43,000 शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली असून राज्यातील 4,221 लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे। या लाभार्थ्यांचा निधी तात्पुरता रोखला गेलेला असून त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की EKYC केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, निफाड आणि येवला तालुक्यांमध्ये EKYC 100% उद्दिष्ट पूर्ण झाले असून मालेगाव तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनाही अंतिम मुदतीपूर्वी EKYC पूर्ण करावी लागेल, तरच त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जातील। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब